भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतेच शरद पवार यांच्याशी फोनवरून बातचीत केली. आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. नुकतीच फोनवर तुमची शरद पवारांची बातचीत झाली. ही चर्चा नेमकी कशा संदर्भातली होती? मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतोय आणि 67 वर्षापासून या संघाचं सहकारी महाराष्ट्र नावाचं मासिक मुखपत्र त्या ठिकाणी प्रकाशित होत होतं. मी अध्यक्ष झाल्यावर त्याला नव्या स्वरूपात चांगल्या आकारात त्या ठिकाणी प्रकाशित केलं, ज्याचे 2 अंक त्या ठिकाणी आजपर्यंत प्रकाशित झालेत. आणि मग अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीत ज्यांचं योगदान आहे त्या पवारसाहेबांचं मत या ठिकाणी राज्याच्या सहकाराविषयी आणि भविष्यातल्या मार्गदर्शक काही गोष्टी असतील याविषयी व्हावं अशी अपेक्षा होती. आणि म्हणून मी फोन केला. सुदैवानं त्या ठिकाणी पवारसाहेबांनी फोन त्या ठिकाणी घेतला, चर्चा केली आणि त्यांनी 2 अंक मला पाठव आणि नंतर मग आपण या विषयावर तपशीलवार त्या ठिकाणी बोलू अशा प्रकारचं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. नक्कीच, पण बारीक बारीक माहिती पण ते घेत होते अशी पण माहिती आहे. नाही, नक्कीच त्यांच्या या गोष्टीचं कौतुक करावंच लागेल, कारण मग या सगळ्या संघाच्या कामकाजाविषयी त्यांनी समजून घेतलं. त्याचबरोबर या ठिकाणी सहकारी महाराष्ट्राचा अंक त्याविषयी माहिती घेतली, त्याच्या कंटेंटविषयी माहिती घेतली आणि मला पूर्ण अंक दोन्ही बघायचे आहेत. यावरून त्यांचा सखोलपणा किंवा बारकाई लक्षात येते आणि निश्चितच ते कौतुकास्पद आहे. नीट प्रकरणामध्ये आपण पाहतोय मोटेगावकर यांच्यावरती कारवाई झालेली आहे. आता नवीन व्हिडिओ त्यांचे समोर आलेले आहेत. ते अंधश्रद्धा जो आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तांब्यातून विद्यार्थ्यांवर काहीतरी शिंपडतानाचा हा व्हिडिओ आहे. नाही, आता एवढा मोठा फ्रॉड जर अशा प्रकारच्या माध्यमातून झाला असेल तर त्या अशा अनेक गैरलागू गोष्टी ते करत असणार आणि यातनं निश्चितच शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं पाणी शिंपडणं वगैरे आणि अंधश्रद्धा असेल तर ते योग्य नाही आहे. पुण्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि यासोबतच जे गुन्हेगारी वाढते पुण्यामध्ये बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. या निमित्तानं बऱ्याच महिला बेपत्ता होतात. या संदर्भात देखील विरोधक आक्रमक झाले आहेत. नाही, पुण्याच्या गुन्हेगारी संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने विषय घेतला आहे. कडक प्रकारच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्यात आणि कोणाचीही दयामाया न करता तिथली गुन्हेगारी समूळ नष्ट करा अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांच्या सूचना गेल्याचं मला निश्चित समजतं. 22 दिवसामध्ये 123 महिला मुली बेपत्ता झाल्या. हा राजकारण करण्याचा विषय नाही, याकडं संवेदनशीलतेनं पाहिलं पाहिजे आणि या गोष्टींच्या मुळाशी जाऊन सरकारच्या बरोबर त्या ठिकाणी समन्वय साधून मार्ग पाडला पाहिजे. नंतर केवळ राजकारणासाठी राजकारण करताय असं पण आपल्याविषयी जनता आणि त्या ठिकाणचे लोक बोलू शकतात. मदरसे म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत असं नितेश राणे म्हणाले. याला धरून विरोधकांनी आता कांगावा करायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच पद्धतीची भडकाऊ भाषणं नितेश राणे करतात असा आरोप त्यांच्यावर केला जातोय. भाजपची नेमकी भूमिका? नितेश राणे हिंदुत्वाची भूमिका अत्यंत परखडपणे मांडतात आणि मदरशामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. का अनेक क्रिमिनल पद्धतीचे काही धागेदोरे काही मदरशामध्ये यापूर्वी आढळलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा त्या विषयात नितेश राणे थोडेसे सखोल जात असल्या कारणानं त्यांनी तशा प्रकारची भूमिका व्यक्त केली असेल. आणि जर नितेश राणेंची भूमिका आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे अड्डे आहेत की नाही पोलिसांनी त्या ठिकाणी कोम्बिंग करून तपासायला काही हरकत नाही. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याच मतदारसंघातील काही नगरसेवक आहेत ते आतापासूनच नॉट रिचेबल झालं आहे. कसं पाहता? काही घडेल बिघडेल असं दिसतंय चित्र? नाही, मला वाटतं की लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीला स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आता नेमके ते कुठे गेलेत, का गेलेत, कोणी नेलं आहे हा त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. परंतु नगरसेवक पदावर असलेला व्यक्ती या दूधखुळं बाळ नाही आहे. त्यांना त्यांचं मत असतं, त्यांना त्यांची भूमिका असते. त्यामुळे वडेट्टीवारांना आपल्या ताब्यात कोण राहत नाही त्याचं आत्मपरीक्षण करावं. आपल्यापासून आपले लोकप्रतिनिधी लोक का दूर होत आहेत याचं आत्मपरीक्षण करावं. केवळ सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्यापेक्षा आपल्या त्या ठिकाणच्या चेहरा आरशात त्या ठिकाणी बघावा.
त्यानंतर त्यांना वस्तुस्थिती समजून येईल. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.